नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला कैरीपासून रेसिपी बनवायची आहे. छान मस्त हिरव्यागार कोवळ्या अशा कैऱ्या आहेत आणि त्या जास्त आंबटही नाही, कारण कोवळ्या असल्यामुळे आंबटपणा थोडा कमी असतो. आता त्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे, उन्हाळ्यामध्ये थंडगार वाटण्यासाठी आपल्याला वेगळी रेसिपी बनवायची आहे. आता 5 कैऱ्या आहेत, त्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो आपल्याला, कारण वरती असा थोडासा चीक वगैरे असतो. त्यामुळे आपल्याला पाण्याने धुवून घेतल्यानंतर रेसिपी बनवायची आहे. अगदी तुम्हाला पाहताच तोंडाला पाणी सुटेल आणि नक्कीच करून पाहाल अशी आवडेल अशी रेसिपी आहे. कधी तुम्ही केलीही नसेल आणि पाहिलीही नसेल. आता कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. प्रोसिजर अगदी सोपी आणि साधी. तुम्हाला कोणीही नवीन शिकणारे असणार ते सुद्धा हे बनवू शकणार आहे. आता पुसून घेतल्यानंतर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आपली आणि त्यामध्ये आपल्या कैऱ्या बांधून ठेवायच्या. अगदी हवा न जाता अशा बांधून ठेवायच्या आहे. तुम्ही हवाबंद डब्यातही ठेवू शकता आणि पिशवीतही ठेवू शकता. का ठेवायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता ही पिशवी अशी बांधल्यानंतर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायची आहे. मैत्रिणींनो, फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर ह्या कैऱ्यांचा बर्फ होणार आहे आणि त्या बर्फापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आता त्यासाठी घेतलेलं आहे मीठ आहे, काळं मीठ आहे, लाल तिखट आहे, थोडीशी पिंच हळदीची घ्यायची, जास्त घ्यायची नाही, फक्त थोडासा कलर आपल्याला वेगळा आला पाहिजे आहे. आणि थोडीशी मिरी पावडर घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणी व्यवस्थित. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात अजून एक पदार्थ घालायचा आहे. त्या पदार्थाने आपल्या रेसिपीला छान गोडी येणार आहे आणि आपली कैरी आंबटही लागणार नाही. आता ही आहे पिठी साखर. पिठी साखर 2 चमचे भरून घ्यायची आहे, जे पोहे खातो त्या चमच्याने. आणि ह्या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करायची आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही कधी पाहिलीच नसेल अशी मी नक्कीच सगळ्यांना वेगळी रेसिपी दाखवणार आहे. आणि दुपारी तुम्ही ही रेसिपी खाल्ली तर नक्कीच तुमच्या पोटालाही थंडावा देईल आणि मनाला तर थंडावा देणारच आहे. आता आपण फ्रीझरमध्ये ठेवलेल्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहे. मैत्रिणींनो, मी ह्या रात्रीच ठेवून दिलेल्या आहेत फ्रीझरमध्ये आणि त्याचा छान बर्फ झालेला आहे. आता ह्या बाजूला ठेवून द्यायच्या आणि आपल्याला किसून घ्यायचे आहे. छान असा बर्फाचा गोळा तयार होतो त्याप्रमाणे आपली कैरी झालेली आहे. आपल्याला बनवायची आहे आईस्क्रीम. आहे का नाही भन्नाट आयडिया? बर्फाच्या गोळ्याची आईस्क्रीम. आता ही कैरी आहे, तिला आपण किसून घ्यायची आहे. ह्या कैरीचा बर्फ झालेला आहे. हे पहा, छान असे किसणीने किसल्यानंतर आपल्या कैरीचा जो बर्फ आहे तो छान किसला जातो. हे पहा, आता झालेले आहे किसून. आता मी तुम्हाला स्वर्ग कशी करायची ते सांगणार आहे, कारण आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे, पण ती कशी बनवायची आहे तुम्हाला कळणार. आता एक बाऊल घ्यायचं आहे आईस्क्रीमचं. त्यामध्ये आपल्याला पिठी साखर घोळवलेली ही कैरी घालून घ्यायची आहे. माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण पिठी साखर घोळून घ्यायची आपल्याला. आणि वरून जो आपण मसाला बनवलेला आहे तो घालायचा आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला ही कैरी ठेवून द्यायची आहे बर्फाची. हाय का नाही, कैरीची आईस्क्रीम भारी, एकच नंबर लागणार आहे. तुम्ही झटपट ही आईस्क्रीम करून खा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही आईस्क्रीम कशी वाटली. अजूनही पुढेच प्रोसेस आहे, नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. आता वरूनही आपल्याला परत आपण मसाला बनवला आहे तो भुरभुरायचा आहे आणि छान हे आपल्याला फ्रीझरमध्ये परत अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. अर्धा तासानंतर आपला सगळा मसाला मेल्ट होणार त्याच्यामध्ये पहा आणि बर्फाचा गोळा तयार होणार.
कारण आपला बर्फाचा कैरी तर आहेच, म्हणून पटकन ही आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. नक्की करून खा. आता बाजूला चटकदार कैऱ्यासुद्धा लावायच्या, म्हणजे नक्कीच तोंडाला पाणी सुटेल. झालेली आहे आईस्क्रीम आपली. करून पहा. आणि परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी भारी, पाहताच क्षणी तुम्हाला आवडणार अशी आईस्क्रीम झालेली. आता खाऊन तर पाहते आणि तुम्हालाही सांगते कशी झालेली आहे. इतकी छान लागते. बर्फाचा गोळा आपल्या तोंडामध्ये थंडगार असं जिभेला लागतंय आणि आंबट गोड आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि चटकदार. कारण आपण मसालेही वापरलेले आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे चटपटेही लागते, गोडही लागते आणि आंबटही लागते. अशी आईस्क्रीम कधी तुम्ही करून पाहिलेत का? नसली करून पाहिली तर आत्ताच करायला घ्या आणि आईस्क्रीम कशी झाली मला कळवा. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान स्वाद कैरीच्या आईस्क्रीमचा घ्या. आणि रंजना किचनला परत एकदा सांगते, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.